पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील घरगुती व व्यावसायिक वीज कनेक्शन धारकांवर स्मार्ट मीटर प्रणालीमुळे महावितरणच्या नव्या नियमानुसार मोठं संकट कोसळलंय। वीज बिल विहित वेळेत न भरलेल्या ग्राहकांचं वीज कनेक्शन थेट वरूनच कट केलं जाऊ लागल्यामुळे स्थानिक परिसरातील महावितरणचे वायरमन देखील याबाबत हात वर करताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे मार्च अखेरच्या वसुलीच्या नावाखाली महावितरणकडून शहरी व ग्रामीण भागात ऐन परीक्षेच्या काळात जुन्या मीटर धारकांचे वीज कनेक्शन देखील कट केले जात आहे। माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी काल विधानसभेत बोलताना या गंभीर प्रकाराकडे शासनाचं लक्ष वेधलं। च्या बाबतीत सांगितलं, पण मला या निमित्तानं विनंती करायची आहे, जसं आता माझ्या आधीच्या सदस्यांनी सांगितलं, आज एवढ्या लाईटी लावल्यात, AC लावलंय, सगळं आहे आणि ग्रामीण भागात 10वी 12वीच्या पोरा परीक्षा चालू आहेत आणि घराघरातली लाईट MSCB तोडायला लागली। आज शाळेच्या परीक्षा असताना जर तोंडावरती लाईट तोडली जात असेल तर त्या लोकांनी जायचं कुठं? अचानकरित्या जर लाईटचं कनेक्शन तोडलं तर भविष्यामुळे त्या पोरांच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे। तर त्या लाईट तोडणीवरती त्या ठिकाणी स्थगिती द्यावी आणि त्यांना थोडा हप्ता भरून त्या ठिकाणी मदत करण्याची आवश्यकता आहे।